नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। एखाद्या गोष्टीनं आपला निश्चित आणि नैसर्गिक गुणधर्म सोडला की त्याची चर्चा स्वाभाविक आहे। हेच निमित्त आहे चर्चा आज आपण साखरेविषयी करणार आहोत, कारण साखर कडू होऊ घातली आहे एका वर्गाच्यासाठी। सणासुदीच्या तोंडावर साखर महागली आहे। 2025च्या तुलनेमध्ये 13% महागलेली आहे। साठा कमी आहे, मागणी कायम आहे आणि याच निमित्तानं बाजाराचं मागणी आणि पुरवठ्याचं सूत्र गडबडल्यानं साखर चढ्या दरानं विकली जाते। देशात सध्याच्या घडीला इथेनॉलचं धोरण सुद्धा राबवलं जात आहे आणि हे धोरणही साखरेची किंमत वाढायला कारणीभूत आहे का असं विचारायला पुरेसं आहे। कारण अनेक ठिकाणी साखर उत्पादकांच्या साठीचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ऊस त्यांच्याकडे यायच्याऐवजी इथेनॉल प्रकल्पांकडे वळवला जातोय। केंद्राकडून साखर आयात करण्याचा एक मोठा निर्णय घेतला गेलाय। जवळपास 10 लाख मेट्रिक टन इतकी साखर विनाशुल्क आयात केली जाणार आहे। परिणामी देशातले साखरेचे दर नियंत्रित राहावेत असा सरकारचा प्रयत्न आहे। मुद्दा इथे खरं तर आणखी वेगळा असायला हवा। सर्वसाधारणपणे कृषीमाल महागला की चर्चा सुरू होते की हा महागलेला कृषीमाल सहन का करायचा। पण एवी तेवी जी माणसं 50-50 रुपयाचे पिझ्झे एका चटक्यात संपवून टाकतात, जी माणसं पेप्सी कोकच्या बाटल्या अगदी सहज रिचवतात, ज्या माणसांना सिगरेट आणि दारूसारख्या गोष्टींवर सहज पैसा खर्च करता येतो, अशा माणसांना कृषीमाल महागला की पोटात का दुखतं। कृषीमाल महागत असेल तर त्याचा शेतकऱ्याला फायदा होतो का याची चर्चा ही गरजेची आहे। आणि साखर कडू होत असेल तर सध्याच्या काळात साखरेच्या पर्यायी बाजार मूल्याचं काय करायचं। साखर जितकी गरजेची आहे तितकीच ती अनावश्यकही आहे असंही वैद्यकीय पातळीवर बोललं जात आहे। मग साखरेचे दर महागले तर त्याचं समर्थन करायचं का विरोध करायचा हा प्रश्न उपस्थित राहतो। अशा आणि विविध मुद्द्यांसह चर्चेला आज पुढे नेण्यासाठी आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो। या सर्व मान्यवरांना एक अत्यंत छोटीशी विनंती आहे की त्यांनी कृपया पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनकडे पाहत राहायचं आहे, कारण आपण पूर्ण वेळ टीव्हीवर दिसणार आहात। या चर्चेत संदीप भुजबळ आहेत, कृषी पत्रकार म्हणून ते आपल्याला परिचित आहेत। आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर राज्य सहचिटणीस या नात्यानं परिचित असलेले सहभागी झालेले आहेत। थोड्याच वेळात या चर्चेमध्ये शिवसेनेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील जोडले जात आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेत सहभागाबद्दल स्वागत करूया। माझा पहिला प्रश्न पटकन संदीप भुजबळ आपल्याला आहे। संदीपजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर याचा खुलासा करा। साखर महागली तर कुणाच्या पोटात दुखायला हवं आणि कुणाच्या पोटात दुखायला लागतं? साखरेचे बाजारभाव जे वाढलेले यंदा साखरेचं उत्पादन घटलेलं आहे आणि सरकार साखरेच्या योग्य उत्पादनाच्या आकड्यांचा अंदाज लावण्यात थोडंसं अपयशी ठरलंय असं म्हणायला हरकत नाही। कारण जे ऊसाचं उत्पादन आणि त्याच्यातून साखरेचं उत्पादन होतं त्याची आकडेवारी केंद्र सरकारकडे थोडीशी मिसगाईड झाली, एक मिसगाईड करण्यात आली। त्यामुळे सरकारचा अंदाज फसवतो। दुर्दैवाने यावर्षी सरकारला आता लक्षात आलं की साखरेचं उत्पादन घटलंय आणि आपल्याकडे शॉर्टेज आहे आणि मागच्या काही महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी जवळपास 10 लाख टन साखरेच्या निर्यातीलाही परवानगी दिली। 10 वर्षानंतर यंदाचं वर्ष असं आहे की 10 लाख टन साखरेच्या आयातीची ऑर्डर आपण ओके केली, आयात आपण करणार आहोत। पण त्याच वेळेला आपण यावर्षी 10 लाख टन साखरेच्या निर्यातीलाही परवानगी, हा गोंधळ लक्षात आल्यानंतर 5 लाख टनाचीच निर्यात झालेली आहे। 5 लाख टनांची निर्यात आणि आजची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। संदीपजी माफ करा, एका तांत्रिक कारणासाठी आपल्याला थांबवावं लागतंय। आपला आवाज नीट येत नाहीये, प्रेक्षकांपर्यंत जात नाहीये। आपला माईक जर आपण तोंडाशी धरला तर अधिक स्पष्टपणे आपण बोलू शकाल। मी दरम्यानच्या काळामध्ये आपल्यासोबत शेकापचे नेते असलेल्या बाबासाहेब देवकर यांच्यापर्यंत जातो। एकदा पटकन त्यांच्या आवाजाची चाचणी करू। बाबासाहेब, माझा आवाज येतोय? येतोय आवाज? क्या बात आहे, तुमचा अतिशय नीट आणि स्पष्टपणे आवाज येतोय। मी जो प्रश्न थोड्या वेळापूर्वी संदीपजींना विचारला तो आता आपल्याला बाबासाहेब विचारतो। साखरेच्या किमती वाढल्यानंतर कुणाच्या पोटात दुखायला हवं आणि कुणाच्या पोटात दुखायला सुरुवात होते?
साखरेच्या किमती वाढल्यानंतर साहजिकच जो सामान्य ग्राहक आहे त्याला त्याचा त्रास व्हायला सुरू होतो. परंतु निश्चितपणानं सातत्यानं एक मागणी आम्ही कायमस्वरूपी करत आहोत की जी साखरेची दुहेरी किंमत आहे ती एक स्वीकारावी. कारण का पूर्वीपासून साखरेचे दर जरी वाढले तरी आता बऱ्याच जणांना काय वाटत असेल की याचा डायरेक्ट थेट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तर हे शेतकऱ्यांना फायदा होण्याचं चित्र नाही आहे, कारण का तो FRP शी बांधील आहे शेतकरी. आणि मग त्याला एकदा निश्चित FRP मिळत असताना तो चढा दर मग 70-30च्या मुद्द्यामध्ये घालून तो मिळणं आणि त्याच्यासाठी भांडण करणं आणि मग शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेणं हे तितकंसं सोपं नाही. आणि याचा तोटा, आता चढ्या साखरेचा तोटा हा शेतकऱ्यांना फायदा होण्याच्या ऐवजी ग्राहकाच्या तोट्याचा या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. आणि हा सगळा ग्राहक आज आपण एकाच मापामध्ये मोजता कामा नये. कारण का साखर ही मुळात कुठं कुठं लागते, तर ती घरगुती ग्राहकांसाठी लागते तर ती किती टक्के लागते, ती 17 ते 20% लागते. आणि जवळजवळ 80% ही औद्योगिक वापरासाठी लागते. आणि मग त्यामध्ये औषध कंपन्या असतील, कोका कोला असेल, मिठाई असेल, अन्य सगळ्या तत्सम कारणासाठी लागते. मग 80% साखरेची या ठिकाणी जर समजा चढ्या दरानं गेली तर तिथं काय तो आपला प्रोडक्ट तो वाढीव दराने विकतोच ना. आज चहा मागला, तोच बरोबर पेढ्यांचे दर वाढले, तोच बरोबर बाकीचे सगळे उपपदार्थ वाढले, तो तिथं तो वसूल करतोय. मग त्याचा काय त्याचा तोट्याशी संबंध नाही. परंतु जो 20% ग्राहक आहे, 17 ते 20% ग्राहक आहे की जो आजही या देशभरामधला 70 ते 80% ग्राहक शहरी असेल, ग्रामीण असेल, निम शहरी असेल, तर तो त्याची रोजीरोटी उपजीविका भागवत असताना त्याला त्याच्या खिशाला परवडणार नाही अशा पद्धतीनं होत आहे. मग आम्ही सातत्यपूर्ण गेली शेतकरी कामगार पक्षाच्या पासून आम्ही एका बाजूला उत्पन्नावर आधारित, त्याच्या खर्चावर आधारित आम्ही भाव मागत असताना आजही ते चित्र दिसत नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र अनेक कायदे होत आहेत, अनेक माहिती घेतली जाते आणि जगाच्या बाजारामध्ये जात असताना तिथले नियम पाळत आज आपण या ठिकाणी आज बघा की ठीक आहे थोडं वेळेच्या मर्यादेचं आपल्याला एक काळजीपूर्वक भान हवं, म्हणून मी आपल्याला थांबवतो. पटकन संदीप भुजबळ यांना बोलतं करतो, थोड्या वेळाने आपल्यापर्यंत येईनच. दरम्यान जालंधर पाटील आपल्यासोबत जोडले जातील तक्षणी, त्यांनाही चर्चेत आपण घेणार आहोत. आता मला पडला प्रश्न पटकन संदीप भुजबळ यांना विचारायचा आहे. संदीपजी, साखरेचं निर्मिती मूल्य आणि विक्री मूल्य यातल्या तफावतीचं नुकसान कोण सहन करतंय आणि निर्मिती मूल्य आणि विक्री मूल्यातल्या तफावतीचा बाजारपेठेवर काही परिणाम होतोय का? ग्राहकांनी त्याची चिंता करावी का? सर, एक महत्वाची गोष्ट सांगतो. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून साखरेचं विक्री मूल्य हे कमी आहे. केंद्र सरकारने याच्यामध्ये जास्त वाढ होऊ दिलेली नाहीये, त्यामुळे ग्राहकावर त्याचा बोजा येत नाहीये. हा बराचसा बोजा गेल्या 8-10 वर्षापासून साखर कारखाने सहन करतायत, कारण FRP जे आहे ते केंद्र सरकारकडनं सातत्याने वाढवून दिली गेलेली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी आहे, त्याला त्याचा लाभ मिळतोय. पण कारखाने मधल्यामध्ये थोडेसे त्यांचं सँडविच झालेलं आहे आणि ग्राहकांना पण स्वस्त साखर मिळालेली आहे. फक्त 10 वर्षानंतर यंदाचं वर्ष आहे, त्याच्यातही मागच्या 1 महिन्यापासून साखरेचे बाजारभाव वाढलेले आहेत. तेही अंदाज चुकल्यामुळे वाढलेले आहेत. आणि तुम्हाला आजची एक महत्वाची बातमी अपडेट देतो. काल जसं केंद्र सरकारने सांगितलं 10 लाख टन कच्ची साखर आयात होणार आहे, तसे काल 70 रुपये साखर कारखान्यातली जी खरेदी होती व्यापाऱ्यांची ती आज 62 आणि 63 रुपयावर स्थिरावलेली आहे. 7 रुपये प्रति किलो बाजारभाव घटलेले आहेत आणि ते येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थिर राहण्याची, वाढण्याची शक्यता नाहीये, स्थिर राहतील. त्यामुळे ही एक मोठी दिलासादायक बातमी आजची आहे. बिलकुल संदीपजी, याच्यातला एक छोटा मुद्दा आणखी उपस्थित करतो, जो मगाशी मी निर्मिती मूल्य आणि विक्री मूल्याची चर्चा करत असताना छेडला होता. आता कारखानदारांच्याकडून म्हटलं जातं की 43 रुपये सर्वसाधारणपणे एका साखरेच्या निर्मितीसाठी त्यांचा खर्च होतो. मग आता जर बाजारामध्ये 75 रुपयाला ती विकली जात असेल तर याच्यातला मधला नफा कुठे जातोय? हा मधला नफा जो आहे, आत्ताचा स्पाइक झालेला रेट आहे, तो सगळ्या कारखान्यांना मिळणार आहे आणि त्यांनी जर शेतकऱ्यांना दिले तर ते शेतकऱ्यांना मिळतील. पण या घडीला हा जो 2 महिन्यातला नफा आहे तो कारखान्यांना मिळणार आहे. पण मागच्या 7-8 महिन्यापासून किंवा मागच्या काही वर्षांपासून कारखानदार अगदी जुजबी नफ्यावरती साखर विकत आहेत, हे सुद्धा वास्तव आहे. बिलकुल, आपण जोडलेले राहा. बाळासाहेब, आपणही जोडलेले राहा. जालिंदर पाटील यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. सुरुवातीच्या काही टप्प्यामध्ये ते तांत्रिकदृष्ट्या जोडलेले नसल्यानं दिसत नव्हते. आत्ताही ते फोनद्वारे आपल्या सोबत आहेत, कारण जालिंदर पाटील प्रवासात आहे. जालिंदरजी, आवाज येतोय? येतो. आत्ताच्या घडीला 75 रुपये साखर होती आहे, ती कदाचित कमी होऊन 62 होईल, फार फार तर 58 रुपयापर्यंत ही घसरू शकते.
पण सामान्यांनी काय करायचं? तुम्ही आता इथे या चर्चेत सरकारचं प्रतिनिधित्व करताय, खूप दिवसांनी आपण सत्ताधारी बाजूला आलेले आहात, आपली अख्खी हयात ही आंदोलनात गेलेली आहे, आता आपण काय म्हणणार आहात? कोल्हापूर जिल्ह्यातल्या आज एका साखर कारखान्याचं टेंडर हे 7,350 रुपयानं आजच झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मी सरकार बरोबर आहे पण मी आंदोलनाच्या आखाड्यातला प्रमुख चेहरा आहे जी, आणि मी पहिल्यांदा शेतकरी आहे आणि नंतर मी राजकारणी आहे, हे मी क्लिअर करतो. आज साधारणतः देशामध्ये किमान 15 ते 20% कोटा साखरेचा शिल्लक आहे आणि साखरेचे आजचे भाव हे 7,350 रुपये आहेत. जगामध्ये साखरेचा तुटवडा आहे, साखरेचे दर कमी येणार नाहीत, कारण ब्राझीलनं या जागतिक युद्धामुळं आपला सगळा मोर्चा हा इथेनॉलकडे वळवला आणि त्यामुळं जगामध्ये सुद्धा साखरेचा तुटवडा आहे. आता मुद्दा हा आहे की बजेट नेमकं कुणाचं कोलमडतंय. खरं तर एका कुटुंबाला महिन्याला केवळ 5 किलो साखर लागते. एक 10 रुपयाचा जरी साधारणतः वाढीव बोजा जरी ग्राहकावरती पडला तर महिन्याला 50 रुपयाचा बोजा पडेल. यानं कुटुंबाचं काही व्यवस्थापन तुम्हाला सांगतोय का अडचणीमध्ये येऊ शकत नाही. गणित साखरेचं समजून घ्यायला ही व्यवस्था तयार नाही. बर, या देशामध्ये साधारणतः 280 ते 290 लाख मेट्रिक टन साखर तयार होते. आपण काही वेळेला ब्राझीलला पाठीमागं टाकून जगामध्ये अग्रमानांकानं आपण साखर निर्मिती केलेली आहे. या साखरेतील 290 लाख मेट्रिक टनाचं जे उत्पादन होतं मागील वर्षी हे साधारणतः 276 ते 78 पर्यंत गेलं. त्यातील 40% साखर ही हॉटेल आणि बेकरीसाठी जाते, 19% साखर ही शीतपेयाला जाते, मद्यार्काला जाते आणि 24% साखर ही शीतपेयाला लागते. फक्त 17% साखर खायला लागते. हे वास्तव तुम्ही समजून घ्या. आणि यातले मधुमेहाचे जर पेशंट वजा केले तर या देशामध्ये फार फार तर 12 ते 13% साखर खायला लागते. एक ऊस उत्पादक शेतकरी ज्याच्या हातामध्ये आजही नांगरीचा मुठ्या आहे तो तुम्हाला अभिमानानं सांगेल की 12 ते 13% साखर या खाणाऱ्या व्यवस्थेला ऊस उत्पादक मोफत देईल. फक्त उद्योगाला लागणाऱ्या साखरेचा दर जर तुम्ही 70 ते 80 रुपयाच्या घरामध्ये ठेवला, गेली 7 वर्ष साखरेचा दर हा 31 रुपये सीमित झालेला आहे. आज तरुण वर्ग शेतीतून बाहेर पडतो आहे. याला जर मातीकडे वळवायचं असेल तर त्याला तुम्ही स्थिर हमी भाव किमान 70 ते 75 रुपये द्यायला पाहिजे. आणि एक मुद्दा संपादक साहेब या ठिकाणी क्लिअर करतो की आज जे 7,350 रुपये जे काही टेंडर झालेलं आहे आणि या माध्यमातून सध्या शिल्लक असलेला 15 ते 20% कोटा किमान या वर्षीच्या उसातला 700 रुपयाचा हप्ता तरी साखर कारखानदारांना या वाढीव बजेट मधला देता येतो. शेतकऱ्यांना तारण्याची, जगवण्याची आणि युवा वर्गाला शेतीकडे वळवण्याची ही नामी संधी आहे असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. बिलकुल जालेंदर पाटील, खूप बरं झालं आपण अतिशय आकडेवारीच्या सह ही सगळी गोष्ट सांगितलीत. आता मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मग साखरेचे दर वाढले म्हणून रडारड करणाऱ्यांना काय म्हणाल? कारण ही तीच मंडळी आहेत जी शेतकऱ्याच्या हातात 4 पैसे जाताना फार काही बोलताना दिसत नाहीत, पण प्रत्यक्ष उत्पादनाचा दर वाढला की रडारड करतात. मला एवढंच या ठिकाणी या लोकांना सांगावंसं वाटतं की गेली 10 वर्ष आम्ही 10 रुपयाला 2 मेथीच्या पेंड्या देतोय. आणखी साधारणतः किती वर्ष 10 रुपयाला आम्ही 2 मेथीच्या पेंड्या द्यायच्या? गेली 7 वर्ष आम्ही तुम्हाला 31 रुपयानं साखर देतोय. दुसऱ्या बाजूला खताचे, पाण्याचे वाढलेले दर तुम्ही जर बघितले, सरकारी नोकरदारांचे अलीकडच्या काळामध्ये 12% 53% महागाई भत्ता गेला. कुणी याच्यावरती बोलायला तयार नाही. पण साखरेचा दर 5 रुपये वाढला, दुधाचा दर 2 रुपये वाढला, भाजीचा दर जर 2 रुपये वाढला तर जी ओरड होते ना याच्यामध्ये खरं तर शेतकऱ्याचं शोषण आहे. जर या शेतकऱ्यानं जर क्रॉप हॉलिडे घ्यायचं ठरवलं आणि मी जर पिकवणारच नाही म्हटलं तर आम्ही काय खाणार आहोत हा महत्वाचा प्रश्न आहे. ही व्यवस्था, या व्यवस्थेला अमृताचा अभिषेक घालणारे आम्ही शेतकरी आहोत. माझं प्रामाणिक मत आहे, आम्हाला जगवा. मी साधारणतः 300 टनाचं साधारणतः उत्पादन घेणारा शेतकरी आहे. 7 ते 8 एकर जमिनीमध्ये 300 टनाचं उत्पादन घेतल्यानंतर मला 3 लाख रुपये राहत नाहीत. 25,000 रुपये सुद्धा 8 एकर शेतीतल्या माणसाला पगार मिळत नाही. हे वास्तव कुठेतरी व्यवस्थेनं समजून घ्यावं.
तर ह्या व्यवस्थेतला शेतकरी हा मातीवरती राहील. अन्यथा एक दिवस शेतकऱ्याला शोधावं लागेल. गावागावामध्ये आता 10-10, 15-15 एकर शेतीचे प्लॉट रिकामे पडायला लागलेले आहेत. 500 रुपये सुद्धा शेती करायला आता कोण करणारा शेतकरी तयार नाही. ठीक आहे जालिंदरजी, आपण कदाचित प्रवासात आहात त्याच्यामुळे आपला आवाज मध्ये मध्ये प्रतिध्वनित होतोय. थोडंसं आपण एका जागी थांबलात तर खूप बरं होईल. मी पटकन त्या दरम्यान संदीपजी भुजबळ आणि आपल्यासोबत असलेल्या बाबासाहेब देवकरांपर्यंत पोहोचतो आहे. संदीपजी, औद्योगिक वापराच्या साखरेच्या दरावरचं नियंत्रण शक्य आहे का आणि त्याचा किरकोळ स्तरावरील साखर दराला काही फायदा मिळणार आहे का, की सरकार आपापल्या पद्धतीनं आपापल्या अशाच दिशाहीन भूमिका कायम ठेवणार आहेत? वास्तविक औद्योगिक वापराच्या साखरेचा जो दर आहे तो चढा असला पाहिजे आणि तो इतका चढा असला पाहिजे की त्याचा ग्राहकावर बर्डन नाही आलं पाहिजे. ही जी 30-40% साखर आहे, मला वाटते शीतपेयाच्या कंपन्या, चॉकलेट कंपन्या, मिठाई कंपन्या, त्याच्यानंतर औषधं, या सगळ्यांसाठी जी साखर जाते त्या साखरेचे दर चढे असले पाहिजेत. कारण त्या कंपन्या कुठलाही आपला माल कमी किमतीमध्ये ग्राहकाला विकत नाहीत. ही मंडळी नफेखोरी करते असा आरोप यांच्यावर वर्षानुवर्ष होतोय. या लोकांना व्यसन घातली पाहिजे, या लोकांना मागच मग आता पटकन पुढचा प्रश्न असा आहे की समजा एक भीती सरकारला अशी असू शकते की औद्योगिक वापराची साखर जर महाग झाली तर किरकोळ व्यापारातला साखरेचा साठा हा औद्योगिककडे वळेल आणि सामान्यांना साखर मिळणार नाही. मग काय करायचं? साठा नियंत्रणाचं काम सरकारच करतं, केंद्र सरकार करतं, केंद्रीय अन्न विभाग करतो. साठा नियंत्रणाचं काम सरकार करतं, ते वळत नाही कुठं. ते ज्या पद्धतीने साठा उपलब्ध करून दिला जाईल त्याच पद्धतीने दिला जातो, तो त्याच पद्धतीने उपलब्ध करून दिला जातो. तुमच्या लेखी औद्योगिक वापराच्या साखरेचा दर प्रति किलो मागे किती असायला हवा आणि सर्वसामान्यांसाठी साखर किती रुपयांनी किलो मिळायला पाहिजे? सर्वसामान्यांना साखर कारखान्याचा जो खरेदी दर आहे, साखर कारखान्याकडनं विकला जाणारा दर आहे, त्याच्यामध्ये 4-5 रुपये वाढून दर असायला पाहिजे. साधारण 40, 42, 45 रुपयेपर्यंत असायला पाहिजे. आणि औद्योगिक वापरासाठी जो तुमचा गॅप फिलिंग आहे, म्हणजे जे नफा तुम्हाला हवाय तो त्यांच्याकडनं 10, 20, 30 रुपये एक्स्ट्रा करून घ्या. 60, 70, 80 रुपये त्या पद्धतीने घ्यायला हरकत नाही. बिलकुल. पटकन बाबासाहेब देवकर आपल्यापर्यंत पोहोचतो. बाबासाहेब देवकर, इथे आता मुद्दा येतोय इथेनॉलचा. इथेनॉलच्या साठी आपला ऊस पाठवायचा आणि त्या माध्यमातून एक शाश्वत अधिक उत्पन्नाचं आपलं खातं उघडून घ्यायचं, या विचारानं ब्राझीलमध्ये जर समजा क्रॉप पॅटर्न, शेतीची पद्धत किंवा उत्पादनाला विक्रीची पद्धत बदलत असेल तर हाच परिणाम भारतामध्ये होऊ शकतो का? कारण भारत हा सुद्धा साखरेच्या बाबतीतला एक महत्त्वाचा उत्पादक देश जगातला मानला जातो. भारतामध्ये ह्या पद्धतीचं धोरण निश्चित होत नाही. इथेनॉल कित्येक वर्ष मागणी केल्यानंतर आता इथेनॉलची या ठिकाणी निर्मिती केली जाते आणि मग काही साखर कारखाने इथेनॉल निर्मितीमध्ये आता सध्या आलेले आहेत. परंतु गेल्या वर्षभरामध्ये इथेनॉलची जी चर्चा आहे भारतामध्ये, कारण नसताना ती चर्चा या ठिकाणी आणली जाते. एका बाजूला शेतकऱ्याला इथेनॉल निर्मितीतून थोडे पैसे मिळावेत, साखरेच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ व्हावी, अशी भूमिका असताना या ठिकाणी आता इथेनॉल वादात आहे. आणि मग भारतामध्ये हे शक्य आहे कारण का एवढा महाग आहे भारताला लागणारं जे इंधन आहे त्यामध्ये जर इथेनॉल काही त्याचा कॉन्ट्रीब्युशन करत असेल तर त्याचा डायरेक्ट शेतकऱ्यांना फायदा व्हावा. आणि आज जे या ठिकाणी आपण सगळेच जण शेतकरी नेते असतील किंवा शेतकऱ्यांच्या बाजूला मांडणारे सगळे लोक असतील, मीडियामध्ये सुद्धा आज पत्रकार असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तर या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. मग अशा वेळा आपल्या भारताचं धोरण या ठिकाणी कृषीप्रधान देश म्हणून आपण जरी बघितलेला असला तर या ठिकाणी इथेनॉलच्या बाबतीत स्थिर धोरण नाही आणि दुसऱ्या बाजूला जे साखरेचे 31 रुपयाचे दर आहेत ते कित्येक वर्ष तसेच आहेत. बाबासाहेब एक पटकन प्रश्न असा विचारेन मी आपल्याला की साधारणपणे इथेनॉलला ऊस घातलेल्या शेतकऱ्याला काय टनामागे किंमत मिळतीये आणि साखरेसाठी ऊस कारखान्याला देणाऱ्याला काय मिळतंय, या दोन्हीतली तफावत ही आता भविष्यात बाजारातल्या कृतीला नियंत्रित करेल का? आता हे भविष्यात आपण जे म्हणतोय ना, आता गेल्या कित्येक वर्षानंतर असे साखरेचे दर चढ्या दरानं दिसतात. आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला याचा आनंद आहे की या ठिकाणी साखरेचे दर वाढावेत, इथेनॉलचा पण दर स्थिर राहावा, कोजन पासून सुद्धा आपल्याला चांगले पैसे मिळावेत. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये आज शेतकरी इतका म्हणजे घाईला आलेला आहे की तो शेतीपासून दूर जातोय. आज शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत नाहीत. शेतकरी म्हणलं तर प्रत्येक जण नाखुशीनं पाहतो. म्हणजे
जी, बोलता बोलता बाबासाहेब देवकर यांचा आवाज गेलेला आहे. मी पटकन जालिंदर पाटील यांच्यापर्यंत जातो. जालिंदरजी, आवाज येतोय? येतो. इथेनॉलला प्राधान्य द्यावं आणि आपला ऊस इथेनॉलकडे वळवावा असं जर भारतातल्या शेतकऱ्यानं ठरवलं तर काय होईल? खरं तुम्हाला सांगतोय का, इथेनॉलचं धोरण हे खरं तर ऊस उत्पादकांना आणि या व्यवस्थेला तारणारं धोरण आहे. कारण ब्राझीलनं साधारणतः एकूण स्थितीमध्ये गरजेनुसार साखर उत्पादन कमी करायचं इथेनॉलकडे का वळले ते, तर आजही ब्राझीलमध्ये 78% वाहनं ही 27% इथेनॉलवरती चालतात. जी इथेनॉलच्या संदर्भामध्ये आज नको ती ओरड व्हायला लागलेली आहे ना, ही चुकीची आहे. अगदी घरगुती इंधन म्हणून सुद्धा इथेनॉलचा वापर होऊ शकतो. आणि जर इथेनॉलचा वापर घरगुती इंधन आणि आज साधारणतः या जागतिक महायुद्धामध्ये झालेलं जे चित्र आहे, जर त्याचा वापर झाला तर या देशातला शेतकरी हा ऊस उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळू शकतो. आणि ऊस पीक हे शेतकऱ्याला न्याय देणारं पीक आहे. त्याच्याकडं आज महाराष्ट्राचं अर्थकारण हा उद्योग चालवतो. या पण मग उद्योगामध्ये जालिंदर पाटील, एक छोटा प्रश्न आहे, पटकन 30 सेकंदात सांगा. उसाला लागणारं पाणी आणि त्यामुळे खर्च होणारं पाणी याचं गणित कसं बसवणार? तुम्हाला एकच सांगतो की हा धोरणाचा बळी आहे. या महाराष्ट्रामध्ये असे 17 दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत की तिथं साधारणतः राजनीतीनं साखर कारखाने का दिले. आमचा पश्चिम महाराष्ट्र की जिथं शेतातलं पाणी शेतकऱ्याला बाहेर कसं काढायचं हा प्रश्न पडतोय, तिथं तुम्ही साधारणतः साखर कारखानदारीला प्रोत्साहन द्या. आणि जो दुष्काळ पट्ट्यामध्ये तुमच्या राजकीय गरजेसाठी तुम्ही जी साखर कारखानदारीची जी किरापत वाटली ती जर तुम्ही वाटली नसती तर आज या प्रश्नावरती चर्चा करायची वेळच आली नसती. हा ऊस उत्पादक आणि एकूण शेतकरी हा धोरण नीतीचा बळी आहे, हा माझा स्पष्टपणानं आरोप आहे. आणि महाराष्ट्राच्या गेल्या 50-60 वर्षाच्या राजकारणामध्ये राजनीती डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्याचा वापर केला गेला, हे खरं तर शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे. पटकन आता संदीप भुजबळ आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येतो आहे. संदीपजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर सांगा. तुमच्या लेखी शेतकऱ्यांना आपलं धोरण बदलावं का? कारखान्याला ऊस द्यायच्या ऐवजी इथेनॉलला ऊस द्यावा का? आणि अशानं सामान्यांना साखर कायमच महाग मिळणार आहे का? नाही, असं होणार नाही. साखरेचे दर तब्बल 8-10 वर्षानंतर वाढलेले आहेत आणि त्याच्या मागे सरकारची धोरणं आणि सरकारला थोडंसं मिसगाईड केलेलं आहे यंत्रणेनं, आणि हेच त्यातलं सत्य आहे. हा फार महत्वाचा मुद्दा आपण काढलात, माफ करा मी मध्ये थांबवतो. एकदा जरा हे व्यवस्थेकडून सरकारला फसवलं जाणं यावर अधिक थोडंसं बोला. 1 मिनिटाचा वेळ वाढवू देतो. साखर कारखान्यांच्याकडनं सरकारला साखरेच्या उपलब्धतेची आणि क्रशिंगची उचित माहिती दिली गेलेली नाही, हे यातलं वास्तव आहे. त्याच्यामुळेच सरकारचं नियोजन साखरेचं फसलंय. नाहीतर सरकार एकाच वर्षी साखरेच्या निर्यातीला आणि साखरेच्या आयातीला एकाच वर्षी परमिशन देणार नाही. पण हे असं कसं घडू शकतं? सरकारचे कृषी अधिकारी, त्यानंतर संबंधित कारखान्यांवर लक्ष ठेवणारे घटक हे सगळे काय करत होते असा प्रश्न विचारला तर? हे घडलंय म्हणून तर आज हा दिवस बघायला मिळतोय ना. त्या एकाच वर्षामध्ये साखरेची निर्यात पण झाली ना आपल्याला आयात पण करावी लागली. आपल्याला उशिरा कळालं की साखरेचं उत्पादन घटलंय. जे एस्टिमेट येतात, साखरेच्या उत्पादनाचे अंदाज येतात, ते अंदाज चुकलेले आहेत किंवा चुकीचे ब्रीफ झालेले. जालंधर पाटील, पटकन याचं उत्तर कसं शोधायचं? सरकारलाच फसवलंय यावेळेला कारखानदारीनं. हे बघा, तुम्हाला मी सांगतोय का, या उद्योगामध्ये खाजगी उद्योगाचा मोठ्या प्रमाणामध्ये शिरकाव झालेला आहे. जे महाराष्ट्रामध्ये साधारणतः 200च्या आसपास जे साखर कारखाने आहेत त्यातले जवळजवळ 50 ते 55% साखर कारखाने हे खाजगीकरणाच्या घशामध्ये आहेत. ही साखरेची परिस्थिती असताना सुद्धा आजही हे खाजगी साखर कारखानदार चोरून बांगलादेश मार्गे एक्सपोर्टला साखर पाठवत आहेत. नेमकी सरकारी यंत्रणा या संदर्भामध्ये डोळे झाकून गप्प का? म्हणजे हा जो इथं मुख्य दुखणं कोण समजून घ्यायला तयार नाही. इथं 2 प्रकारचे लोक आहेत, एक खाजगी उद्योजक आहे आणि दुसरा सहकारातला उद्योजक आहे. सहकारातल्या उद्योजकाकडे 15 ते 20% साखरेचा कोटा शिल्लक आहे, पण खाजगी उद्योजकाकडे खरंच हा दाखवला जातोय की फक्त साधारणतः नाममात्र तो दाखवला जातोय आणि प्रत्यक्षात त्याची साधारणतः विल्हेवाट वेगळ्या मार्गाने झालेली आहे. याच्यावरती कुठेतरी धाडी पडायला पाहिजेत आणि याची चाचपणी व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. ठीक आहे बाबासाहेब देवकर, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी. सर्वसामान्य ग्राहकांना त्यांना मिळणारा कृषी उत्पादनाचा माल हा परवडनेबल किमतीत असावा, म्हणजे परवडण्याच्या दरात असावा, यासाठी काही निश्चित धोरणं अपेक्षित करावी की
कृषी मालाला मागणी आणि पुरवठा या समीकरणावर सोडून द्यावं? वास्तविक आता ग्राहकांना लागणारी जी साखर आहे ती 17% साखर सरकारनं यामध्ये यावं. कारण का आपल्याला या साखरेला ज्या मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये आपण हा साखरेचा विषय बघतो. आता एका बाजूला जर शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचा एकरी आता जो 3200 रुपये भाव मिळतो 3300 रुपये मिळतो, तर तिथंच त्याचा 3031 रुपये त्याचा उत्पादन खर्च शेतकऱ्याचा येतोय. म्हणजे शेतकरी अडचणीत. आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकाला अशा ऐन सणासुदीच्या वेळा जर चढ्या दरानं साखर घ्यावं लागत असेल तर आमचं म्हणणं आहे की दुहेरी पद्धत औद्योगिक वापरासाठी ती खुली राहील. घरेल ती जी लागणारी साखर आहे ती मात्र सरकारनं कोट्याच्या रूपानं खरेदी करावी आणि त्यांचे दर वाढू नये. मधल्या काळात डाळीचे दर वाढले, सरकार त्यात उतरलं आणि रेशन आल्यावरती रेशनवरनं त्याचे वाटप झालं. साखर सुद्धा आता आपण वाटप करू शकतो ना सणासुदीच्या काळामध्ये. सरकारनं ती जर साखर घेतली तर तिथं नियंत्रित ठेवू शकतो आपण. असं या ठिकाणचं धोरण वापरायला काय हरकत नाही. बिलकुल. या चर्चेच्या निमित्तानं आपण सर्व मान्यवर सहभागी झालात आणि सरकारनं काय करायला पाहिजे याची आपण नोंद तर करून दिलीच, पण त्याचबरोबर कुठं चुकलंय हेही सांगितलं. मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.